हॅलो मंडळी, कशा तुम्ही? बऱ्या आहात ना? तर आता आम्ही कल्याणवरनं आलो. कल्याण जायचं कारण होतं आमचं. बघा सामान घेतलं आहे आम्ही. आता ते काय सामान आहे ते तुम्हाला थोडा वेळ सांगेल मी. आता तोपर्यंत सामान वर जाऊन ठेवतो मी. दादू आहे माझ्यासोबत. तर चला तुम्हाला वर जाऊन भेटतो पटकन सामान ठेवून. तर हे बघा आम्ही कल्याणवरून हे सामान आणायला गेलो. हा फळाराचं सामान आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सामान कशासाठी घेतले आम्ही. तर जे शिर्डीच्या पालखीसोबत गेले आहेत ना साई भक्त, त्यांच्यासाठी फराळाचं सामान आहे. फराळासाठी घेतलं आहे आम्ही अजून खूप खूप काही घेणार होतो, पण उद्या एकादशी असल्यामुळे आता काय आमचं नाईलाज आहे म्हणून हा उपवासाचं सामान थोडासा घेतला आहे आम्ही. तर आता आम्ही उद्या, आता मोठ्या मामाचा कॉल आला होता राजेश मला की उद्या सकाळी लवकरच जायचं आहे. आता किती 10चा टाईम आता सध्या समजलं आहे मला, पण ती लोकेशनवरून आम्ही आमचं टायमिंग फिक्स करू. तर चला तुम्हाला पुढची अपडेट मी उद्या सकाळी देतो. तर गाईज जे बघा या अशा प्रकारे काय आम्ही पॅकिंग करतो आहे. केल्याचे वेफर्स ह्याच्यात पॅक केलं आहे आणि या डाएट चिवडा ह्याच्यात. तर हे डाएट म्हणजे फलाराचा चिवडा, उपवासाचा चिवडा गाईज. मग हे ह्याच्यात टाकून त्यात 2-2 लाडू टाकू आम्ही. मम्मी, दादू, तुम्ही याला ओळखत असाल, जितेन. तर गाईज चला फटाफट काम आवरतो. तुम्हाला कामावरून फायनल वर्क दाखवतो. गाईज ऑलमोस्ट होत चालले, डन होत चाललंय. मम्मी सांगा काय काय इन्ग्रेडियंट आहे त्याच्या आतमध्ये. उपवासाचा चिवडा, केलेचे वेफर आणि लाडू. बस डन गाईज. येणं का या आगीची कामं दिल्या. आग लावून दोघं माहेर आहेत ना, म्हणून दोघांना आगीची कामं देऊन ठेवल्या. तुझी मेणबत्ती काय छोटी आहे जिथे? छोटा आहे ना तो. तुझ्या लाईटच्या सारखी छोटी जिंदगी. The next day. रामकृष्ण हरी मंडळी, तुमचं पुन्हा स्वागत आहे ब्लॉगमध्ये. सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर गाईज आता मी रेडी झालेलो आहे. तर मंडळी हा असा आमचा नाश्ता आहे आज उपवासाचा. हे बघा हे कालचं पूर्ण सामान आम्ही भरून ठेवलेलं. दादू नाश्ता करायला बसले. दादू पण रेडी आहे. काव्य आलाय. उपवास आहे काव्य तुझा? एवढं लाजून का होतं? मंडळी आता माझ्या मस्तपैकी ब्रेकफास्ट झालेला आहे, नाश्ता झालेला आहे. आणि हे बघा मम्मीने मस्त मंदिराला पण सजवलं आहे, देवाराला नाश्ता पण ठेवला आहे, फुलं बिलं सजवलं मस्त. आणि मंडळी माझं लुक सांगा मला कसं आहे कमेंट करून. आता मला दादू मामाचा फोन आला होता. ते निघालेत वडोलीवरनं गाडी घेऊन. ते आता मला घ्यायला येते. मग थोड्या वेळात इथे रोशन बाई पण येणार. हो तुम्ही पण येणार ना माहिती. तर काय मी असणार, काय मामा असणार, दादू असणार आणि रोशनबाई असणार आणि पप्पा. आम्ही एवढे 5 जण चालले. टी व्ही मध्ये चालले म्हणून. जर फॉर्च्युनर असतं आम्ही खूप जण गेलो असतो. मम्मीला सुद्धा नेला असता. चला त्या दादू. तर मंडळी तुम्ही आता जे बघितलं ती दिंडी आहे. ती दिंडी आमच्या आटारी गावातून विठ्ठल मंदिरापासून चालू होते आणि ती जाते बिर्ला गेटपर्यंत, बिर्ला मंदिरपर्यंत तिथपर्यंत जाते. A few inches later. तर मंडळी आता राजेश मामाचा फोन आला होता. मामा आलेत खालती, तर आम्ही चाललो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला चला लवकर. जय हरी. तर मंडळी आता मी निघालो आंबोलीवरून. A few moments later. गाईज आता टिटवाळवरून आम्ही रोशनबाईला पिक केलेलं आहे. रामकृष्ण हरी रोशनबाई. रामकृष्ण हरी. तर मामा आताचा प्लॅन काय? लोकेशन समजली त्यांची? नाही आता लोकेशन काढतो मी.
आणि जाऊ आपण त्यांना डायरेक्ट तिथं पोहोचू. पाऊस पण थांबला जरा, बरं वाटतं जरा. हां त्याच्यामुळे लवकर पोहोचू आपण जरा. सकाळपासून पाऊस होता. तो काय दिसला हां 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 छोटा धबधबा शेतातला पण. माणसारे बघायला. A few hours later. तर गाईज आता आम्ही शहापूरला आलो आहे. ते आता जरासा आम्ही शहापूर आसनगाव झालं गाईज आम्ही स्टारबक्सला आलो आहे चाय प्यायला, खास स्पेशल. पण चाय नाही आहे ते आता आम्ही दादू बाय घेतो आहे आम्हाला, स्पॉन्सर नेहमीचा आमचा. तर गाईज आता आमची कॉफी पिऊन झालेली आहे. सॉरी गाईज मी कॉफी पिता नाही घेतली व्हिडिओ, कारण आजकाल आता मी बंदच करणार आहे खाता पिताना व्हिडिओ घ्यायचे. पोटात दुखतं लगेच म्हणून. चला काय आता मी निघून डायरेक्ट तुम्हाला स्पॉटवर जाऊन भेटतो. A few hours later. मंडळी फायनली आम्ही पोहोचतो आमच्या स्पॉटवरती. ही बघा पालखीची टेम्पो आहे. बाकी साहेब फक्त आतमध्ये थांबा. साईनाथ महाराज की जय. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जय. A few inches later. तर मंडळी आता आमचं दर्शन वगैरे झालं. आता आम्ही जेवायला घेतलंय. आम्ही सर्व जेवायला बसतो आता. एका जेवायला काही असं काही आहे. काय बोलतो पुरी. तर गाईस चला आता तुम्हाला जेवून भेटतो. पाणी पण दे लगेच. दे पाणी पण. जावई तुला असत. चला आता आम्ही निघालो इकडनं.
मामा अरे ओम साईराम. आधी पालखीला ते करत हा 2 hours later. तर मंडळी आता आम्ही कोटीपर्यंत आलोय आणि आमची ईव्हीची चार्जिंगच संपली. थोडीशी चार्जिंग आहे, आता चार्जिंग लावायला घेतले गाईस. आणि ते पाऊस पण किती पाऊस जाऊ गाईस. पाऊस पण खूप सारा येते. मामा आणि पप्पा इथे उभे आहेत. किती वेळा चार्ज होईल दादू? 1 hour 10 minutes. तर गाईस चला तुम्हाला चार्ज करून भेटतो. 2 hours later. तो गाईस फायनली गाडी चार्जिंगला लागले. कितवा आहे चार्जिंग स्टेशन? चौथा गाईस चौथा चार्जिंग स्टेशन आहे. तो इथे कनेक्ट झालाय. कुठे बंद होता तर कुठे होत नव्हता, कुठे लाईट नव्हती. आता हा फायनली इथं प्रॉब्लेम होत होता. आम्ही हा लावलेला तो कनेक्ट नव्हता होता. आता हा या साईडचा होता कनेक्ट झाला. आता इथून किती वेळ चार्जिंग होईल ते नाही दाखवत. टाइम लागेल. काय आता 15% चार्जिंग आहे. काय बोलतो चार्जिंग गाईस तिकडे काहीतरी आलाय. प्रोसेस आहे रे, बंद झाला. चार्जिंग इज इन प्रोग्रेस. मला वाटलं बंद झालं परत काय. आता हे अर्धा तासात गाडी 5 चार्जर आहे. 5 चार्जर आहे. तर गाईस इथे नियर एक हॉटेल आहे. हॉटेलला बसतो आता हॉटेलला बसू इथे टाइमपास करू काय खावा पिऊ. आम्हाला घे ना, आम्ही भेटतो आम्ही ना आधारी पडतो. गाई मस्त पावभाजी ऑर्डर केले. मस्त अजून लिंबू मारले एकदम कडकवाला. कांदा पण टाक थोडा अजून. शाबास. आता मार घास. वरती लिंबू टाकतो. पावभाजी स्पेशल आहे, बरी स्पेशल वाली मागवली. लिंबू टाकतो. नाही तू खा तू असा. एकदम स्ट्रॉंग झाला पाहिजे. आता खा. आता खा. काय शाबास. एक्सप्रेशन रिव्ह्यू मस्त. त्यासाठी हे काय नॉर्मलच असेल. मिरची टाक. तर गाईस फायनली 56 चार्जिंग झालेली आहे. आता मी निघू घरी जायला. एवढी चार्जिंग बस होते. 3 hours later. तो गाईस फायनली आम्ही आंबेरीत आलेलो आहे. एवढा पाठीमागचा रस्ता. मी सनरूफमध्ये बाहेर आले. बाय मंडल आभारी आहे. जय महाराष्ट्र. चला घरच्या घरा. A few inches later. Guys, first time learning the car. Guys, लवकरच एक अजून एक काय बोलता रायडर येणार आहे. 4 व्हीलर रायडर. माझ्यावर तुम्हाला दिसत असेल किती नर्वस झालोय मी. लेफ्टला गाडी घे, लेफ्टला घे. लेफ्टलाच ठेव. असतं पण नाही. हा बा स्लो घे, स्लो. चल.